राम राम मंडळी, काय म्हणता आयुष्य. आज आम्ही आलोय थेट निसर्गाच्या एसीमध्ये, म्हणजेच आपल्या काळ्या आईच्या खुशीत आपल्या शेतात. लोक म्हणतात मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणं खूप भारी, पण त्यांना काय माहिती, भर दुपारी उन्हात झाडाच्या सावलीत बसून जेवणाची जी मजा आहे ना, ती तुमच्या 5 स्टारच्या हॉटेलमध्ये पण येणार नाही. हे बघा, शेतातली चुलीवरची एकदम झणझणीत खोबऱ्याची आमटी आणि सोबतच ही कडक भाकरी, ही आहे फेमस कर्नाटकमध्ये. सोबत हा कच्चा कांदा, लिंबाची फोड आणि शेतातली मोकळी हवा. बस अजून काय पाहिजे आयुष्यात. जगातील सगळी पंचपक्वान्न एका बाजूला आणि ही आमटी भाकरी एका बाजूला. शेतात खाली बसून मातीच्या खुशीत जेवणाची जी मजा आहे ना, ती मोठ्या हॉटेलच्या एसी रूममध्ये पण येणार नाही. आम्ही तर तिखट खातोच हो, पण आमच्यासोबत आलेत आमचे छोटे राव. आमटी जरा तिखट आहे, पण तरीही अस्सल गावरान चव चाखायला आमचा पट्ट कसा तयार आहे बघा. हॉटेलचा पिझ्झा आणि बर्गर या चवीपुढे पार फेल केला आहे. चला तर मग मी आता या तर्रीचा आनंद घेतो, कारण माझ्या जिभेला आता आवर घालणं कठीण झाले. मग आहे का नाही आपलं गाव गावरान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन दाबाच आणि तुमच्या शेतातल्या अशा झणझणीत आठवणी कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राडा करा पण गावरान खा. अरे माझं नाव सांगायला विसरूनच गेलो. माझं नाव रोहन कुलकर्णी. चलो बाय.